नमस्कार, मी दीपाली. DV आरीवर्क या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा. काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ॲरो स्टिच. आज आपण वॉटर स्टिच बघणार आहोत. तर पहिले हे असं आखून घ्यायचं वॉटर स्टिच असं, म्हणजे हे आपण इंग्लिशमध्ये याला W म्हणू शकतो. हे असं W काढून घ्यायचं आणि हे असं मधातून याला हे जोडून घ्यायचं. हे असं आखून घ्यायचं पहिले आपण. याला आपण वॉटर स्टिच किंवा पाणी स्टिच पण म्हणू शकतो. हे तर आपण जरीच्या थ्रेडचं करत आहे, पण हेच सिल्क थ्रेडचं करायचं. म्हणजे सिल्क थ्रेडचं जे आहे ना, ते वर्क खूप भारी दिसतं डिझाईनमध्ये, बारीक एकदम. ते पण बघणार आहोत वॉटर स्टिच आपण सिल्क थ्रेडचं, पण ते उद्याच्या व्हिडिओमध्ये. आज आपण वॉटर स्टिच बघणार आहोत जरीच्या थ्रेडची. आणि सिल्क थ्रेडचं कसं असतं, तो दोरा खूप म्हणजे बारीक एकदम नाजूक असतो. तो आपल्याला दुहेरी पकडावा लागतो. म्हणजे एक तर रील 2 पकडावं लागतात किंवा त्या कट करून दुहेरी जोडून घ्यावं लागतात. म्हणजे त्याचं वर्क जर आपण सिंगल थ्रेडनं केलं तर ते दिसत नाही. त्याच्यामुळं आपल्याला डबल थ्रेडचं करावं लागतं. परंतु हे जरीचा थ्रेड जो दोरा असतो हा जाड असतो, तो एकदम बारीक असतो. तर त्याचं वर्क आपण सिंगल जर केलं तर एवढं दिसत नाही. त्याच्यामुळं डबल दोरा अटॅच करून आपल्याला त्याचं वर्क करावं लागतं. ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की डबलचं कसं करायचं. हे सिंगलचं आहे, पण उद्या सिल्क थ्रेडचं डबलचं कसं करायचं ते आपण बघणारच आहोत. तर ही आपली पाणी स्टिच. त्याच्यानंतरही आपण पाणी स्टिचेस बघणार आहोत, पण ती सिल्क थ्रेडची. कारण सिल्क थ्रेडचं जे वर्क असतं ना, ते करायला खूप अवघड जातं आणि त्याची खूप प्रॅक्टिस करावं लागते. पहिले सिंगल दोरा पकडून प्रॅक्टिस करायची, नंतर डबलचा थ्रेड घ्यायचा, नंतर डबल थ्रेडनं प्रॅक्टिस करायची. आणि पाणी स्टिच कसं एकदम बारीक घ्यावं लागते. अशी जाड घेतली की लगेच वर्क असं वेगळं दिसतं. वर्कचं कसं आहे, फिनिशिंग जेवढी चांगली तेवढं भारी दिसतं हे डिझाईन. त्याच्या शेजारून बारीक टक करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला त्याचा आकार व्यवस्थित असं दिसेल.
ज्या कोणी ताई आपल्या चॅनलला म्हणजे ज्यांना कोणाला आरीवर्क शिकायचं आहे फ्री घर बसल्या, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. म्हणजे आपण एकदम स्टेप बाय स्टेप एकदम इझी व्हिडिओ टाकत आहोत. सुरुवातीपासून म्हणजे पूर्ण स्टेप, असं कोणती स्टेप नाही आहे की ती मिस करत नाही आहे आपण. ही आपली वॉटर स्टिच म्हणजे पाणी स्टिच. एकदम बारीक घ्यावं लागते ही. ज्यांना कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपण एकदम स्टेप बाय स्टेप आरीवर्कचे व्हिडिओ टाकत आहोत. ज्या ताईला शिकायचं असेल कोणाला घरी बसल्या, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही झाली आपली वॉटर स्टिच. तर इथं आपण गाठ देऊन घेणार आहोत आणि आपण सिल्क थ्रेड डबलची कशी करणार आहोत ते पण बघणार आहोत. इथं गाठ देऊन घ्यायची. सिल्क थ्रेडची ना खूप अवघड जाते, कारण तर डबल धागा पकडावा लागतो. हा सिंगल आहे. गाठ दिली. आता इथं आपण कटरनं असं कट करून घेणार आहोत. झालं कट. आता किती ओढलं तरी निघत नाही.